हिट अँड रन प्रकरणामध्ये कारमध्ये 5 जण असल्याची माहिती, एकाला अटक तर आरोपी सर्व दारू पिऊन असल्याची पोलिसांना शंका। नागपूरच्या पुट्टेवार प्रकरणामध्ये हत्येनंतर आरोपींनी हॉटेलमध्ये पार्टी केली, पार्टी करतानाचे आरोपींचे फोटो समोर। एखाद्या पराभवानं खचणारी शिवसेना नाही, राणेंना 3दा धूळ चारली, चौथ्यांदाही धूळ चारू, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून नारायण राणेंवर प्रहार। दुष्काळासंदर्भात शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याचा सल्ला तर बैठक बोलावण्याची विनंती। स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या 15 जागा लढवण्याच्या तयारीत, लवकरच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय। नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला, खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, कुठल्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळला तर कारवाईचा इशारा। येत्या 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, सहकुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घेणार दर्शन आणि वारीतही होणार सहभागी। माजी आमदारांच्या निवृत्ती वेतन वाढीचा प्रस्ताव, तब्बल 25,000च्या वेतन वाढीची मागणी। पावसानं ओढ दिल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणामध्ये 27 दिवस पुरेल इतकाच जलसाठा। MSCET या निकालामध्ये विद्यार्थ्यांना 100% मात्र निकाल जाहीर होताच साईट क्रॅश झाल्यामुळे अनेकांचा गोंधळ। बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या, जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, थेट मंत्री अनिल पाटील यांच्याकडून दखल। देशातल्या दंगलींबाबत शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही, गुजरात दंगल आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटनांवरून NCERTची भूमिका। मुंबईसह राज्यामध्ये माढा बांधणार तब्बल 13,000 घरं, नवीन घरांसाठी 8,310 कोटींचा खर्च तरतूद। टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची नियुक्ती जवळपास निश्चित, BCCI कडून लवकरच नियुक्ती होणार, सूत्रांची माहिती। आज ईद उल अजहा, देशभरातील मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह।